तुमची मैत्रीण. आपण आहोत आता नागावच्या वाडीमध्ये. तर हा जो तुम्ही मागच्या मागे बघताय तो पार्किंग स्पेस आहे. त्याच्या पुढे जर आता आपण चाललो मी तुम्हाला दाखवते. हे यांचं जे आहे ते कॅफेटेरिया आहे जिथे तुम्ही जेवू शकतात. याच्या आजूबाजूला सुद्धा हिरवी हिरवी मस्त मस्त छान छान झाडं आहेत. तुम्ही बघू शकता तशी सुंदर सुंदर फुलझाडं आहे तिथे. एकदम असं सीनिक आहे. महाग आहे पण खूप छान आहे. ही यांची ओपन लायब्ररी आहे. म्हणजे अशी पुस्तकं मॅगझिन्स असं काही नाही काही ठेवलेलं आहे. जर कोणतं पुस्तक आहे आई? वपूड पाहिजे. चांगली पुस्तकं आहेत. अच्छा, आपल्याला काही पुस्तकातलं कळत. आपण स्विमिंग पूल बघूया कसा आहे. इथे समोर रिसेप्शन एरिया आहे. ही विहीर आहे आणि बस आले आपली. आता आपण रूमवर जाऊया. आणि ही आपली रूम आहे. सो रूममध्ये डबल बेड आहे. जर एक्स्ट्रा पर्सन असेल अडल्ट तर एक्स्ट्रा गादी ते लोक देतात. फ्रिज दिलेला आहे आणि टी व्ही आहे, वायफाय आहे, कपाट आहे, वॉशरूमसुद्धा क्लीन आहे, तुम्ही बघू शकता. सो या रूमची प्राईस जी आहे ती 4500 आहे एका नाईटची. 3 लोकांसाठी ही रूम आहे आणि तुम्हाला ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे याच्यामध्ये. आता आम्ही वीकेंडला आलेलो म्हणून हा रेट आहे. वीकडेजला जर आलात तर रेट कमी असेल कदाचित. हॅलो, आता संध्याकाळ झाली आहे आणि तुम्ही बघू शकता मागे गाणी वाजतायत. एक्झॅक्टली आयडिया नाही काय आहे. आणि मी इथे मस्त माझा संध्याकाळचा चहा एन्जॉय करते. आता आम्ही पुढे बीचला जाणार आहोत. तो आवाज या म्युझिकचा होता. इथे रेन डान्स चालू आहे. आता मी बीचवरनं रिटर्न आलो आहे आणि हा यांचा रिसेप्शन एरिया आहे. हा आपल्या रूम बाहेरचा रात्रीचा व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता. सुंदर आहे खूप. एकदम शांत वाटतंय. जर तुम्ही नीट ऐकलात तर कदाचित रातकिड्यांचा आवाजही तुम्हाला ऐकू येईल. त्याल्यावर खरंच छान आहे. जसं मी बोलेन थोडं महाग आहे पण वर्थ इट आहे. हे स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. मला जे आवडतं ना ते मी तुम्हाला सांगते सो दॅट तुम्हालाही जर ते एक्सपिरियन्स करता येईल. तुम्ही जेवण मला विचाराल तर मी तुम्हाला दाखवते दुपारी आणि रात्री आम्ही काय खाल्लेलं. इतकं सुंदर होतं. क्वालिटी छान होती, टेस्ट होती, फ्रेश सुद्धा होती फिश ना. एकदम मज्जा आली जेवण. हॅलो, आता सकाळ झाली आहे आणि आता आपण ब्रेकफास्टला चालू आहे. तो ब्रेकफास्ट आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होता. तर मग बघूया कॅन्टीनमध्ये काय काय खायला. सो मग आता नाश्ता करून मी पूलमध्ये जाणार आहे. पूलमधलं पाणीही खूप स्वच्छ होतं. मी इथे खूप एन्जॉय केलं. जर तुम्ही मला विचाराल की हे रिसॉर्ट कसं आहे तर मला हे रिसॉर्ट फार 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 आवडलं आहे. थोडंसं महाग आहे बट खरंच खूप छान आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे माझ्या कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.